श्री गुरुदेव दत्त. आज आपण सद्गुरू शिरीषदादा कवळे महाराज लिखित श्री सद्गुरू स्मरणी या पुस्तकातील काल आपण त्यांच्या आठवणी बऱ्याच पाहिल्या. आता आज परमपूज्य दादा म्हणत आहेत की मी चिरकाल ऋणी आहे. विटे या गावाजवळ रेवणसिद्धांचे जागृत स्थान आहे. दर अमावस्येला तिथे खूप गर्दी जमते. कराडहून एकदा परमपूज्य श्री मामांबरोबर आम्ही काही साधक रेवणसिद्धांच्या दर्शनाला निघालो. तेथे पोहोचलो तर सगळीकडे सामसूम निर्व शांतता होती. आमच्या व्यतिरिक्त तिथे त्या दिवशी कुणीच नव्हते. फार प्रसन्न वाटले. तेथील प्रचंड अशा आडव्या देवशिळेतून पाझरणारे जलतीर्थ आम्ही प्राशन केले, दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा मार्गाची वाट चालू लागलो. त्या वाटेवर डाव्या हाताला एक चाफ्याचे झाड लागले. प्रदक्षिणा घालताना आमच्याबरोबर आलेले कराडचे एक साधक पुढे होते, मामा मध्ये होते आणि मी सगळ्यात मागे शेवटी होतो. प्रदक्षिणा घालता घालता मामा त्या चंपकवृक्षाखाली आले आणि अचानक त्यांच्या शिरावर कुणीतरी ताज्या खुडून व्हाव्यात तशा चाफ्यांच्या दोन कळ्या पडल्या. त्यांनी वर बघून स्मितहास्य केले, कळ्या उचलून कोटाच्या खिशात घातल्या आणि परत प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ते चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी कितीतरी वेळ बघतच राहिलो. ज्या कुणा अदृश्य शक्तीने ती पूजा घडवली तिलाच मग मी मनोमन साष्टांग प्रणपात केला. कंठ गैवरून आला. वाटले की ज्या कुणी अशा विलक्षण पद्धतीने मामांचे पूजन केले त्यांचा माझ्या तनमनाचा कण कण चिरकाल ऋणी आहे. देवा, आपल्या सोर्वीची किती अपूर्व प्रचिती त्यांनी मला दिली. यापेक्षा मोठे देणे कुणी आयुष्यात मला देऊ शकेल काय. वरी बसले आपण औंची यमाई म्हणजेच परमपूज्य श्री मामांची कुलदेवता. याच आई जगदंबेच्या दर्शनाला परमपूज्य श्री मामांसोबत आम्ही मेटाडोर करून निघालो होतो. औंध जवळजवळ येत होते. अचानक एका पर्वत शिखराकडे बघून मामाने हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गाडी पुढे निघाली तसे कुणीतरी त्यांना विचारले, मामा तिथे डोंगरावर कुठले स्थान आहे. क्षणभर ते स्तब्ध राहिले. म्हणाले, स्थान नाही पण जगदंबेने तिथे दर्शन दिले. आपली वाट बघते आई. औंधला पोहोचलो. मंदिरात विधीपूर्वक दर्शन झाले. परमपूज्य श्री मामांनी साष्टांग नमस्कार घालताच देवीच्या मुखमंडलावर प्रसन्नतेची प्रस्फुटित आभा दिसू लागली. आम्ही दर्शन प्रदक्षिणा होऊन परत निघताच तेच मुखमंडल खिन्न वदन झाले. जणू आपले पोटचे पोर दूर देशी निघाले अशी करुणा चेहऱ्यावर साकारली. मामा गंभीरपणे उभे होते. परत एकदा नमस्कार करून ते बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही सगळे बाहेर आलो. नंतर गावात एका ठिकाणी सामान ठेवले. 3-4 ठिकाणी जाऊन तेथे परत आलो. फराळ वगैरे झाला. परतीच्या प्रवासाला लागायचे होते. सर्व मेटाडोरजवळ आलो. आज परमपूज्य श्री मामा बसल्यावर सगळेच अद्वीने आत शिरून आपल्या जागेवर बसले. अवधूत चिंतनाचा गजर होऊन गाडी हलणार इतक्यात एक गरीब वारकरी वृद्धा तेथे आली. मामा पांडुरंगा, मामा अशी साथ घाली ती खिडकीजवळ आली. परमपूज्य श्री मामांनी गाडी सुरू करू नकोस म्हणून ड्रायव्हरलाच खुणावले. त्या बाईला दाराजवळ येण्याचा इशारा केला आणि स्वतःच दार उघडले. ती वृद्ध आली. आत शिरून तिने मामांच्या पायावर जवळच्या फुलपात्रातले थोडे पाणी घातले. हळदी कुंकू तुळशीदल वाहिले. त्यांच्या हातात 10 पैशाचे एक नाणे ओले करून दिले. कपाळी बुक्का लावला आणि पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. तिने डोके वर केले तर लक्षात आले की तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दाटल्या कंठाने ती मामांना हात जोडून म्हणाली, देवा पांडुरंगा, किती दिवसानं भेटलास रे बाबा. म्हातारीच्या आतडीची किती परीक्षा बघतोस रे. मामाही गैरवरले होते. तशीच रडत रडत ती खाली उतरली. उतरता उतरता तिने ड्रायव्हरला हात जोडून विनवले, बाबा जरा 2 मिनिटं थांब. उतरून ती मेटाडोरच्या समोर आली. हातातल्या फुलपात्रातले पाणी दोन्ही चाकांवर घातले
हळद कुंकू बुक्का वाहिला, भर रस्त्यात मेटाडोरला साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर उठून गाडीभोवती प्रदक्षिणा करू लागली. अश्रुधारा वाहत होत्या आणि ती अभंग म्हणत होती. रत्नजडित सिंहासन वरी बैसले आपण, कुजे ढळती दोन्ही बाई. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. परत ती मामांपाशी आली. त्यांच्या मस्तकी तुलसीदल वाहिले. परत पायावर डोके ठेवले आणि दोन्ही हात जोडून त्यांच्या पुढे केले. मामांनी तिच्या हातात आपल्या पायावर वाहिलेले तुलसीदल घातले. खिशातून 2 पेढे काढून तिच्या हातावर ठेवले. त्यांच्या नेत्रात अपार कारुण्य ओथंबले होते. ती वृद्धा मग दारापासून हात जोडून पाणावलेल्या नेत्रांनी दूर झाली. कुणीतरी दार लावून घेतले आणि गाडी सुरू झाली. मी मागे वळून त्या वृद्धेकडेच बघत राहिलो. परमपूज्य श्री मामांनी दिलेले तुलसीदल घट्ट हृदयाशी धरून ती स्फुंदत उभी होती. डोळ्यातून सतत धारा वाहत होत्या. वाटले की तिने श्री चरणांवरचे तुलसीदल नाही, प्रत्यक्ष श्री चरणच हृदयाशी घट्ट धरून ठेवलेले आहेत. परत भेटतील की नाही याची शाश्वती नाही म्हणून असे कायमचेच धरून सांभाळले आहेत. त्या तुलसीदलाच्या रूपाने तिला भक्तिप्रेमाचे विश्वच गवसले होते. जणू तिच्या भक्तिभावावर शक्तिमुद्रा उठवून तिची भक्ती सार्थ करून ते तुलसीदल तिच्या हृदयापाशी निवांत विसावले होते. उद्या आपण मामा शब्दाला आईचे काळीज हे काय हे